तर नमस्कार मंडळी, आज आमची सकाळ झाली बुक वाचण्याने आणि त्यानंतर आमची बेबी चाललेली घरी. तिला बोललो बाय आणि त्यानंतर लगेच पप्पा बरोबर लावून घेतले टेबल आणि खुर्ची. ही क्युटी आलेली घरी आणि मस्त मग मम्मीने जेवण बनवून घेतलेलं. इकडे होती वालाची भाजी म्हणजेच बिरडा, डाळ भात आणि मटकी आणि तोंडली आणि बटाट्याची भाजी आणि मस्त इकडे भजी पण बनलेली. सो त्यानंतर एकदम मस्त डेझर्टमध्ये खीर होती गरमागरम आणि मग सगळे पाहुणे यायला सुरुवात झालेली म्हणून आम्ही तिघांनी तयारी करून घेतली. मग इकडे ताई आलेली आमची, त्यांनी ओटी भरली आणि स्पेशली आज आम्ही ठेवलेला महाप्रसाद म्हणजे जेवण घरी आणि सगळे मम्मीच्या हातचं जेवण खायला येतात आणि मम्मी एकटी सगळ्यांचे जेवण बनवते आणि हे नेहमीच असतं नवरात्रीत पण आणि श्रावणात पण मम्मीच बनवते आणि एक दिवस असा असतोच की सगळे जेवायला घरी येतात. त्यानंतर हे सगळे आलेले इकडे आणि एक एक करून सगळे जेवायला बसत होते. इकडे मग ताई लोक पण आले, आमचे दीदी लोक पण आले आणि मग इकडे आमची छोटीशी क्यूट अशी मस्त बेबी होती विदिशा आलेली. मग इकडे आम्ही अर्ध जण बसलेले बेडरूम मध्ये आणि अर्ध जण बसलेले बाहेर जेवायला. त्यानंतर इकडे दादा लोक आले पण मी त्यांचा व्लॉग घ्यायला विसरलेली, सो ते लोक निघून गेले जेवून. आणि मग इकडे मस्त आलेले कोमलिका दीदी सुंदर सुंदर आणि इथे मस्त हेडफोन लावून हिचा क्लास अटेंड करत होती. त्यानंतर सगळ्यांचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आणि मग आम्ही अशी फॅमिली लास्टला जेवायला बसलो आणि इथे आमचा छोटा व्लॉगर मस्त ऍक्टिंग करत होता. इथे आई आणि दीदी मम्मीने सगळ्यांनी टीमअप करून पप्पाच्या अगेन्स्ट मस्त त्यांची मजा घेतलेली. आणि गोलूचा बर्थडे आमचा संपलेला पण आम्ही रात्री सेलिब्रेट केला आणि काकांचा बर्थडे सुरू झालेला, सो आम्ही दोन्ही पण मस्त सेलिब्रेट केलं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.